परिवार जो आहे कात्रज या ठिकाणावरून गेल्या 3 वर्षापासून आपल्या चर्चला येतो. ही मुलगी आता 13 वर्षाची आहे. जेव्हा 10 वर्षाची होती तेव्हापासून तिला त्रास व्हायला लागला. तिच्या हातातून जर काही खाली पडलं तर ती परत परत तेच करायची, खालीच पडायची ती एखादी वस्तू घेऊन. तिला जर भीती वाटली तर ती भीतीत बसायची, सतत विचलित असायची, कशामध्येही तिचं लक्ष लागत नव्हतं. शाळेला जाणं बंद झालं कारण तिला सतत एक भीती वाटायची की मी जर शाळेत गेले आणि परत मला हा त्रास झाला तर ते शाळेत जाणं बंद झालेलं होतं. तर या परिवाराला आपल्या चर्चविषयी कोणीतरी सांगितल्यानंतर 3 वर्षापासून आपल्या चर्चला यायला लागले. या मुलीला डॉक्टरकडे नेलं, औषध गोळ्या चालू होता, काही फरक पडत नव्हता. परंतु जेव्हा ते चर्चला यायला लागले तिच्यामध्ये फरक जाणवायला लागला. जेव्हा या मुलीमध्ये फरक पडायला लागला, हे तिचे वडील जे आहेत यांना चर्चला यायला अगोदर मनाई करायचे, त्रास द्यायचे की तुम्ही चर्चला जाऊ नका. पण जसा मुलीमध्ये फरक पडू लागला, प्रभू येशूवरचा विश्वास वाढला आणि त्यांनी प्रभू येशूकडे प्रार्थना केली की माझी मुलगी पूर्ण बरी होऊ दे, मी कात्रजवरून मंदिरापर्यंत चालत येईल प्रभू. ही मुलगी आता 7 महिने झालेले आहेत, शाळेला जाऊ लागलेली आहे, तिचा आजार बरा झालाय, तिला कुठलाही त्रास होत नाहीये. ते वडील जे आहेत आज जो नवस त्यांनी प्रभू येशूला केलेला होता, आज कात्रजवरून दापोडीपर्यंत चालत आलेल्या. किती वेळ लागला तुम्हाला तिथनं यायला? 4 तास लागले. 4 तास लागलं चालत चालत. तुला प्रभूने बरं केलं बेटा, थँक्यू. रडू नको राजा. Thank you, Father. Bless her, Lord. Complete deliverance in Jesus' name.